नमस्कार, सुरक्षा 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शेळगी सोलापूर संचलित साईबाबा विद्यामंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला येथे दहिटणे गावातून प्रथमच पारंपरिक पद्धतीने हर बोला हरच्या घोषणा देत रांगोळी फुलांच्या पायघड्या बाराबंदी पोशाखात 7 पवित्र अशा नंदीध्वजासह सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। संस्थापक अध्यक्ष माननीय शौकत अली शेख, सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांच्या शुभ हस्ते नंदीध्वजाची पूजा करण्यात आली। त्यानंतर परिसरातील शिस्तबद्ध असं भक्तिमय मिरवणूक काढून लोकांना प्रत्यक्ष यात्रेचे क्षण उपलब्ध करून देण्यात आले। शिक्षण संस्थेची ही पवित्र संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दहिटणे गावासोबत मित्रनगर, सर्वोदयनगर आसपास असलेली बक्षी इपरगे, वरळेगाव, वडजी येथील गावकऱ्यांनी ही आनंद व्यक्त करत नंदीध्वजाची पूजा केली। लोकमत समूहामार्फत राबवण्यात येत असलेल्या या अलौकिक उपक्रमाबद्दल त्रिवार अभिनंदन, धन्यवाद। या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष माननीय शौकत अली शेख, मुख्याध्यापक श्री इरफान शेख, मुख्याध्यापिका पेरणे मॅडम, राऊत मॅडम, भोज मॅडम, खान मॅडम, ननवरे सर, पठाण सर, अहमद सर, लांडगे मॅडम, चेचे मॅडम, इनामदार मॅडम, सादुल मॅडम, वावरे मॅडम, खुने मॅडम, शेख मॅडम, पठाण मॅडम, विद्यार्थी, पालक, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। या बातमीचे वृत्तसंकलन सुरक्षा 24 न्यूज चॅनलचे सोलापूर प्रतिनिधी आकाश कांबळे यांनी केले। धन्यवाद। नमस्कार, मी सहशिक्षिका या शाळेत साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ समाधान माध्यमिक प्रशाला या इथून बोलत आहे। आम्ही प्रथमतःच आमच्या शाळेत सिद्धेश्वर यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी केलेली आहे। तसंच आम्हाला असा अनुभव आला की बाराबंदीच्या पोशाखात मुलं खूपच सुंदर दिसतात आणि आम्हाला असा अनुभव आला की आम्ही स्वतः त्या नंदीला म्हणजे स्पर्श केला होता स्वतः त्या काटाला। तसेच सर्व गावातील आमचे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी हा उपक्रम पहिल्यांदाच केला आहे। अशी माझी आशा आहे की याच्यापेक्षाही अतिशय सुंदर उपक्रम आम्ही पुढच्या वर्षी करू आणि लोकमतने जे उपक्रम चालू केलेला आहे खरंच सर्व शाळेत मोठ्या थाटामाटात साजरा केला। आम्ही सुद्धा तसं साजरा केला। तसेच समाधान माध्यमिक प्रशाला आज आमच्या प्रशालेमध्ये श्री सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त नंदीध्वज मिरवणूक काढण्यात आली। सर्वप्रथम मानाच्या 7 काठ्या तसेच प्रतिमेची पूजा आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शौकत अली शेख तसेच यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। बाराबंदीच्या पोशाखामध्ये अतिशय सुंदर अशी आमच्या शाळेची चित्रकला तयार झाली आणि अशी ही उत्साहपूर्ण मिरवणूक दहिटणे या भागात प्रभात फेरी काढून एक भक्तिमय वातावरण निर्मिती करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या शाळेची पहिलीच सुरुवात आहे। इथून पुढे असाच कार्यक्रम आम्ही यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न करू। हर बोला श्री सिद्धेश्वर महाराज की जय। धन्यवाद। सुरक्षा 24 न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आकाश कांबळे। आपण आलो आहोत साईबाबा विद्यामंदिर भेट येथे आज दिले झाले त्याबद्दल सर्व दोष साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साईबाबा विद्यामंदिर व समाधान माध्यमिक प्रशाला दैट येथे आपले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या त्यांची पूजा आयोजित करण्यात आलेली होती आणि यावेळी पूजेच्या अगोदर ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला रांगोळी फुलांनी सजवलेलं एक चांगलं वातावरण, धार्मिक वातावरण बघायला मिळतं। खरं तर आपल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेची महिमा फक्त सोलापूर मर्यादित नसून सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र अनेक ठिकाणावरून कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, बाकीच्या प्रदेशातील लोक देखील आपल्या यात्रेस अगदी उत्साहापणे येतात आणि यात्रेचा लाभ घेतात। या ठिकाणी मला नेमकं असं बघायला मिळालं की आपल्या जिल्ह्यातील सिद्धेश्वर मंदिर हे साधारण 850 ते 900 वर्षापूर्वीचं पेशवाई काळातलं मंदिर आहे।
आणि या सिद्धरामेश्वराची महिमा इतकी मोठी आहे की कित्येक लोक त्या देवस्थानमध्ये जातात, आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी तिथं काय मागायचं ते मागतात आणि ते पूर्ण तोच. त्याच पद्धतीनं आमच्या संस्थेचं देखील तसंच झालेलं आहे. अगदी लहान एक युनिट चालू करावं या हिशोबाने आम्ही चालू केलं. आज ते अगदी वृक्षात रूपांतर झालेलं आहे. केवळ सिद्धेश्वरांचाच आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपली संस्था देखील चालते. आपल्या संस्थेमध्ये वेगवेगळे असे धार्मिक उपक्रम आपण राबवत असताना यावर्षी असं एक 8 दिवसापूर्वी लोकमतला एक बातमी आली होती आणि त्या बातमीमध्ये सिद्धेश्वर देवस्थानचं यात्रेचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं होतं आणि हे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धार्मिकता भावना निर्माण व्हावी, त्यांना माहिती मिळावं हा उद्देश असल्यामुळं आम्ही देखील त्या पद्धतीनं प्रयत्न करतो आणि ते जवळजवळ आपण सक्सेस केलेलं आहे. हे करत असताना आमचं शिक्षक स्टाफ असेल, विद्यार्थी आमचे असतील, विद्यार्थिनी असतील, यांनी अगदी जास्तीत जास्त कष्ट घेऊन हा उपक्रम त्यांनी पार पाडलेला आहे आणि आजच्या दिवस योगायोगाने इतकं महान मानावं लागेल की आजच्या दिवशी आपली राष्ट्रमाता जिजाऊताई यांची जयंती, स्वामी विवेकानंद यांचीही जयंती आणि 4 हुतात्मे. आजच्या दिवशी हे तिन्ही प्रकरणं देखील आपल्याला हे विचारात घ्यावं लागतं आणि त्यांना सगळ्यांना माझं विनम्र अभिवादन राहील. परंतु हे करत असताना लोकमतनं हे जे पाऊल उचलून प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा जो काही संकल्प त्यांनी केला, खरंच त्यांनी फार मोठं हे काम त्यांनी केल्यामुळं हे श्रेय त्यांना जात आहे. त्यांना माझा मानाचा मुजरा असेल. थँक्यू सर.